अबी, आपल्यासाठी द्यायचं जे काही भांडण असेल, राग असेल, ते सगळं सोडून लगेच आपण जे सांगू ते करायला तयार होतात. किती प्रेम करतात ना आपले आई बाबा आपल्यावर. ओवी, काय म्हणाली असतीस तू? आपले आई बाबा? अरे मला तसं नव्हतं बोलायचं रे. आपले आई बाबा म्हणजे तुझी आई आणि माझे बाबा. पण ओवी, विचार कर म्हणतो मी, जर खरंच दोघे जण मिळून आपले आई बाबा झाले तर मग किती भारी होईल. तू माझा भाऊ, मला पण तुझ्यासारखाच भाऊ हवा होता. पण कसं होणार अबीर? ते दोघं एकमेकांकडे नीट बघत सुद्धा नाहीत. त्यांच्या पासमध्ये जे काही भांडण असेल ते दोघं विसरायलाच तयार नाहीत. ओवी, मोठे असतात ना ग, आणि त्यांचा राग पण खूप मोठा असतो बघा. म्हणून आपण काहीच करू शकत नसतात, कारण की ते दोघे स्वतः एकत्र येत नसतात ना. आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो अबीर, पण कसं करायचं? आता या कॅम्पमध्ये अशा काय ऍक्टिव्हिटी प्लॅन करायच्या ज्यामुळे ते सारखं एकमेकांच्या समोर येतील बघा. एकमेकांच्या समोर येतील, एकमेकांना दिसू लागतील. बघा बाप, त्यांच्यामध्ये मैत्री होत असतील का? अबीर, तू एकदम परफेक्ट बोलला असतोस बघ. आपण असा एक गेम खेळायला हवा ज्यामुळे त्यांच्यात मैत्री झाल्याशिवाय राहणारच नाहीत. पण कोणता गेम खेळायचा अबीर? थांब दादा, मला विचार करू दे म्हणतो मी. होई, सुचला असतं बघा मला. काय सांग? थांब, मी तर नाही सांगणार, बायकीला सांगू, खूप मजा येईल. चल लवकर. खंड्याचा फोन अजूनही लागत नाहीये. तो कुठे, त्याचा काही पत्ता नाहीये. आणि वरून आता राजकुमार म्हणतोय तो त्याला शोधायला जाणार. मी काय करू नक्की? मी राजकुमारच्या मागे जाऊ का? काय का अमृता? सारंग कुठे? कुठे बाहेर गेलाय का? नाही दिसला नाही म्हणून विचारते. अरे देवा, आईंनी शेवटी सारंगबद्दल विचारलंच. काय सांगू आता मी त्यांना? तू सावलीच्या कॅम्पवर गेला हे जर त्यांना कळलं तर घरात उगीच तांडव होईल. नाही, पण यांना कुठे माहिती आहे सावलीबद्दल काही? ही एवढी का विचारात पडलीये? जर का हिने माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न केला आणि खोटं बोलली तर याचा अर्थ स्पष्ट आहे ना. हिने आणि सारंगने मिळून सावली परत आल्याचं माझ्यापासून लपवलं. बघूया ही काय उत्तर देते. अमृता, तुला विचारते, सारंग कुठे आहे? इतका काय विचार करायचा त्यात? तू काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून? नाही, त्यात लपवायचं काय? सारंग ना कॅम्पवर गेलाय. ओवी गेली आहे ना तिथे, म्हणून. मग तो का गेलाय बरं? त्याचं काय झालं, ओवीची तब्येत अचानक बिघडली, ताप आला तिला, म्हणून तिला बघायला गेलाय. अच्छा अच्छा, म्हणजे तिची तब्येत बिघडली म्हणून गेलाय होय?